आज बाळगा. आता दिल्लीमधल्या आंदोलनाची बातमी आहे. जंतर मंतर इथे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे. नीट पेपर फुटी आणि परीक्षांमधल्या घोळाविरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. मात्र सरकारचा एकही मंत्री, नेता किंवा पंतप्रधान यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाहीये. वांगचुक यांच्या उपोषणाला विरोधी पक्षातल्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तर वांगचुक यांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवर जात वांगचुक यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीत त्यांच्या आंदोलनाला भेट देणार आहेत. 20 तारखेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील दिल्लीमध्ये भेट घेतील. इतकंच नव्हे तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी शिवाजी पार्कवर आंदोलन करण्यात येणार आहे. ठाकरेंची शिवसेना हे आंदोलन करणार आहे. मोठ्या युद्धाची छोटी सुरुवात आहे. ही ठिणगी पडली आहे, ह्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही. आताच सरकारने जागं व्हावं. मी भारत सरकारला विनम्रपणे विनंती करते की या विषयात लक्ष घाला. याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य युवा पिढी, जो पुढचा भारत घडवणार आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने ह्याची तातडीने नोंद घ्यावी अशी आम्ही मागणी करतो. 20 दिवस झाले त्यांनी काही खाल्लं नाही आहे, फक्त पाण्यावर आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अख्खा देश एकत्र उभं राहायला पाहिजे. त्यांचा तो आवाज मला वाटतं केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे. 50,000 सैन्यांसाठी मला वाटतं त्यांनी एक जो आतनं एक हिटेड टेंट असतो, तुम्हाला बर्फात थंडी नाही वाजणार, ह्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. शेतकऱ्यांसाठी, तिकडच्या लडाखच्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला जेव्हा त्यांना पाणी नव्हतं मिळत तेव्हा बर्फाचं एक काहीतरी स्कल्पचर उभं केलं, ज्याच्यातनं काहीतरी त्यांच्या क्रॉपसाठी जेव्हा पाणी लागतं ते त्यांना मिळतं. असे अनेक विषय मला वाटतं वांगचुक सरांनी केलेत. आणि तो माणूस आज 20 दिवस जेवला नाहीये. तर काँग्रेसच्याही त्याच मागण्या आहेत. पंतप्रधान मोदी अद्याप आंदोलनाविषयी का बोलत नाहीत असा सवाल हर्षवर्धन सपकाळांनी उपस्थित केलाय. तर आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट आहे अशी टीका बावनकुळेंनी केली. वांगचुक यांचं जे उपोषण आहे, या उपोषणातले मुद्दे आणि काँग्रेसचे मुद्दे हे एकच आहे. आणि या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं काँग्रेस हा खूप आधीपासून हा संघर्षात आहे. जे श्री वांगचुक जे आहेत हे काही पहिल्यांदा उपोषणाला बसले नाहीत. उपोषणाला बसल्यावर आज जरी आमचे त्या ठिकाणी कोणी प्रतिनिधी गेले असतील तर त्यांच्या मुद्द्यांशी आम्ही सहमत, आणि आमचे आणि त्यांचे मुद्दे एकच होते. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेस यंदा त्या आंदोलनाशी जोडून बघण्याची आवश्यकता नाही. मूळ मुद्दा आहे की मोदी का नाही गेले. केवळ आणि केवळ राजकीय आंदोलन आहे. यापेक्षाही मोठ्या पेपरफुटी देशात घडलेल्या आहे. मी समर्थन करणार नाही पेपरफुटीचं, पण जेव्हा अनेक काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये पेपरफुटीचा सिरियल चालू होती तेव्हा वांगचुक कुठे गेले होते, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक कुठे गेले होते, तेव्हा त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टी तेव्हा काँग्रेस होती, ते का चूप बसली होती. एक निगेटिव्हिटी नरेटिव्ह तयार करण्याकरता आंदोलन सुरू आहे. मला वाटतं की यामध्ये मंत्री म्हणून मंत्र्याचा काही दोष नसतो काम करताना. शेवटी प्रशासनाची जबाबदारी काय असतं मंत्र्यावर, ती सामूहिक जबाबदारी असतं. पण मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ राजकीय स्टंट आहे. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी पुढे येत आहेत. मात्र 3 इडियट्स या सिनेमातील रॅन्चो हे पात्र ज्या